अजरूपिणी प्राण संजीवनंतम परधाम कैवल्य मे कंतुरीयम प्रसन्नम प्रपन्नार तिहं देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस स्मृति प्रदेशं विदित्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वभादेवा निवृत्ति उदारा स्वभादेवा बाबाई नमो त्रिगुणी पावनी बाबाई नमो भूवर बाबाई बाबाई नमो भूवर बाबाई अधक्र जननी देवातीये अधक्र जननी देवातीये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन आदित्य जननी देवाची मस्तक हे पायावरिया वार करी वार करी संताचा वार करी संताचा हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या आवडी देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठला विठ्ठला
उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि सगळ्यांच्या पाठातील जगाच्या मालकाची आवड सांगणारा अभंग आहे. विठ्ठल टिकवायचे तरी 2 तास का होईना तुम्ही मला पाठिंबा द्या. तुम्ही जर पाठिंबा दिला तर माझं सरकार टिकेल. तुम्ही जर पाठिंबा काढून घेतलं तर माझं सरकार पडेल. आणि माझं सरकार जर पडालं तर मी म्हणणार नाही मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. विठ्ठल अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथबाबा आजच्या अभंगात भगवान परमात्म्याची आवड सांगतात. थोडक्यात वारकरी संप्रदायामध्ये अंतर्बाह्य लक्षण नाथबाबा आजच्या अभंगात सांगतात. नाथबाबा आजच्या अभंगात सांगतात की बाबांनो, माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत ना, तेव्हा भगवान परमात्म्याची भक्ती चिंतन नामस्मरण करणं माणसाचं कर्तव्य आहे. कारण याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. याच देहामध्ये देवाचं भजन घडतं. गाढव कुत्रा पशुपक्षी यांना भजन घडत नाही. तुम्ही असं पाहिलं का, गावातले सर्व कुत्रे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं, मोर्चा काढला त्यांनी, एकादशी करायची, एकादशी करायची, बोलत चला एकादशी करायची. आता कुत्रे एकादशी करतात का महाराज? करतात का महाराज? नाही. मग जे एकादशी करत नाहीत ते कोण कोण? ते तुम्हीच म्हणा. विठ्ठल उदाहरण दुसरं विठ्ठल विठ्ठल गावातले सर्व बैल एकत्र आले. पाठीमाग तरुण मंडळ, गावातले सर्व बैल एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं आळंदी पंढरीची वारी करायची. बाबा, आळंदी पंढरीची वारी करायची. कोण ठरवलं? बैलांनी ठरवलं. आणि निघाले सर्व बैल वारीला. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. निघाले सर्व बैल वारीला. आता तुम्ही मला सांगा, बैल वारी करतात का? अय महिला मंडळ, बोलत चला. बैल वारी करतात? नाही. मग जे वारी करत नाहीत ते कोण? ते बैल. ते तुम्हीच म्हणा. विठ्ठल देवे दिला देह भजना गोमटा आडा आला फाटा बाधिकेचा. पण त्याची भक्ती करत असताना नाथबाबा सांगतात, भगवान परमात्म्याला काय आवडतं पहिल्यांदा तो विचार करा. म्हणजे भक्ती सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी असा एकही माणूस नाही जो देवाची भक्ती करत नाही. करता ना बाबा? तुम्ही करता ना? प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या तरी अपेक्षेपोटी देवाची भक्ती करतो. सुखाच्या वेळी जरी देवाची आठवण नाही आली तरी दुःखाच्या वेळी येतेच आपल्याला. सुखाच्या वेळी नाही आली तरी दुःखाच्या वेळी येतेच. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये अशी पहिली स्त्री आहे, तिने फक्त दुःखच मागितलं. त्या स्त्रीचं नाव कोण सांगेल? पलीकड मंदिरात पुरुष मंडळ कोण आहे? भागवत ऐकतो आपण 7 दिवस. काही नाही माऊली. कोण आहे? कुंती. महाराज, जेव्हा भगवान श्रीकृष्ण कौरवांचा पराजय झाला, पांडवांचा विजय झाला, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझं काम आता झालंय, मी आता द्वारकेला जातो, तेव्हा तुम्हाला काय मागायचं ते तुम्ही मागून घ्या. तेव्हा अर्जुनाने अनेक अस्त्रशस्त्र मागितली, भीमाने विविध प्रकारच्या गदा मागून घेतल्या, नकुल सहदेवाने अस्त्रशस्त्र मागितले, धर्माने निचं ज्ञान घेतलं. तेव्हा शेवटी भगवान श्रीकृष्ण कुंतीकडे गेले आणि म्हटले, आत्या, अय आत्या, मी आता द्वारकेला चाललोय, तुला काही मागायचं तर तू मागून घे, तुला जे वाटेल मी तुला देईन, तू फक्त माग. तेव्हा कुंती माता म्हणते, कृष्णा तुला द्यायचं आहे ना तर मला एक दे, मला जीवनभर
दुःख दे. त्यावर भगवान श्रीकृष्ण विचार करायला लागले. सर्वजण माझ्याकडे सुख मागायला येतात, तू दुःख मागतेस. तेव्हा कुंती मातेचे अतिशय सुंदर उद्गार आहेत. कुंती माता म्हणते, दुःख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे दुख कहा को. कबीरदास जी कहते हैं, दुख के समय सभी भगवान को याद किया करते हैं, पर सुख में कोई नहीं करता. यदि सुख में भी भगवान को याद किया जाए तो दुख होई क्यों. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, अंगा आला ताप देवा तू माझा बाप. अंगा आला ताप देवा तू माझा बाप, आणि अंगचा गेला ताप देवा मी तुझ्या बापाचा बाप. अशी आपली बुद्धी आहे. माणसं फक्त सुखाच्याच वेळी देवाची आठवण करतात, धावा करतात. पण खरं सांगू म्हणजे आतापर्यंत खोटं नव्हतं सांगत. या जगात दुःख आहे म्हणून सुखाला महत्व आहे. या जगात वाईट लोक आहेत म्हणून चांगल्यांना महत्व आहे. या जगात दुर्जन आहे म्हणून सज्जनाला किंमत आहे. पापी आहेत म्हणून पुण्यवानाला किंमत आहे. दुष्ट माणसं आहेत म्हणून साधूला किंमत आहे. शत्रू आहे म्हणून मित्राला किंमत आहे. हरणा आहे म्हणून जिंकण्याला किंमत आहे. उन्हाळा आहे म्हणून पावसाळ्याला किंमत आहे. पावसाळा आहे म्हणून हिवाळ्याला किंमत आहे. तुमच्यासारखे संसारिक लोक आहेत म्हणून आमच्यासारखे कीर्तनकाराला महत्व आहे. पापी आहे म्हणून पुण्यवानाला महत्व आहे. तसं या जगात दुःख आहे म्हणून सुखाला महत्व आहे. विठाला विठाला म्हणून प्रत्येक जण कुठल्या तरी अपेक्षेपोटी देवाची भक्ती करतोच. पण नाथबाबा सांगतात, तुम्ही जी भक्ती करताय ती देवाला आवडेलच याची गॅरंटी नाही. भक्ती तर तुम्ही करताच, शरीराने तुम्ही भगवंतासाठी वेळ वाया घालवताच. पण जो वेळ तुम्ही वायाला घालवताय त्या वेळेमध्ये भगवान परमात्म्याला काय आवडतं पहिल्यांदा तो विचार करा. म्हणजे भक्ती सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर शांतीब्रह्म नाथबाबा त्याला काय आवडतं ते अभंगाच्या प्रथम चरणाचा देवासी आवडे देवासी तो एका प्रकार
नामाचा उच्चार रात्रंदिवस. संत एकनाथ महाराज सांगतात ती भक्ती करा जी देवाला आवडेल. आपल्याला तर काही आवडेल महाराज, आपल्याला तर काही आवडेल, पण देवाला आवडेल ती भक्ती करणं महत्वाचं आहे. देवाला आवडेल ती भक्ती करणं महत्वाचं आहे. भक्ती कशी करावी एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला. भजन करा विठ्ठल विठ्ठल. एका मुलीचं लग्न झालं, 2 वर्ष झाले, जावई घरी आलाच नाही. तसं ऐकणं आता कठीण आहे, कारण आता काळ बदललाय. आता काय काय जावई घरी कमी, सासरवाडीत जास्त असतात. पण हा जावई तसा नव्हता. सासू सासऱ्याचा नेहमी फोन, जावई बापू एक वेळ तरी आमच्या घरी या. शेजारचे जावई दर आठवड्याला येतात, चहा पाणी नाश्ता जेवण करून जातात. तुम्ही एक दिवस सुद्धा यायला तयार नाही. जावई बापू तुम्हाला यावंच लागल. यावर जावई म्हणायचा, सासूबाई सासरे बुवा माझ्याकडे वेळच नाही. हे ऐकून सासू सासऱ्याला वाईट वाटायचं. असे कित्येक दिवस गेले, कित्येक महिने गेले, 2-4 वर्ष गेले, जावई आलाच नाही. एके दिवशी आश्चर्य घडलं. ते जावयाचा फोन आला, सासूबाई सासरे बुवा उद्या बरोबर 10:30 मी तुमच्या घरी येणार. उद्या बरोबर 10:30 मी तुमच्या घरी येणार. हे शब्द ऐकल्याबरोबर काय आनंद झाला त्या सासू सासऱ्याला. वा काय आनंद. त्याच्या आनंदाला पारा राहिला नाही. रोज काळा चहा पिणारे सासू सासरे आज त्यांनी म्हशीचं दूध आणलं. थोड्या वेळानं जावई आला. सासूबाईंनी जावयाला हातपाय धुण्याकरता गरम पाणी केलं होतं. हा इकडे फ्रेश होतोय, तितक्या सासूबाईंनी इकडे चहा ठेवला. चहा ठेवला, लक्ष देऊन ऐका बरं. चहा ठेवला आणि त्या चहाचा सुगंध एवढा येत होता की तो ते जवयाला गेला. जवयाला वाटला आता जावं डायरेक्ट चहाच घ्यावा, पण त्याचा संकल्प होता चहा घ्यायचा नाही, चहा घ्यायचा नाही. तो चहा घेत नव्हता. हा फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसला. तितक्या सासूबाईने पाणी दिलं आणि लगेच चहा घेऊन आल्या. चहा घेऊन आल्यावर हा म्हणला, सासूबाई माफ करा बरं का, कळतंय तुम्ही किती प्रेमाने, किती आवडीने, किती अट्टाहासाने चहा बनवलाय, किती प्रयासाने, किती प्रयत्नाने चहा बनवलाय, पण माफ करा बरं मी चहा घेत नाही. अरे जावई बापू तुम्हाला चहा घ्यावंच लागल, चहा घ्यावंच लागल तुम्हाला. अहो नाही नाही मी चहा घेत नाही. नाही नाही चहा तुम्हाला घ्यावंच लागल. अहो खरंच मी चहा घेत नाही. नाही चहा घ्यावंच लागल तुम्हाला. तिकून सासरे भाऊ म्हणले, ओ जावई बापू काही करा पण 2 घोट चहा घ्या, 2 घोट तरी चहा घ्या. हा म्हणला, अहो मी खरंच चहा घेत नाही. नाही नाही 2 घोट तरी घ्या. हा नाहीच म्हणला. त्यावर त्या दोघांनी एक युक्ती केली. काय केलं त्या दोघांनी? एक युक्ती केली. त्यांनी जावयाला असं धाड दिशेने खाली पाडलं आणि तो संपूर्ण चहाचा ग्लास त्या जावयाच्या घशात ओतला. काय झालं असेल त्या जावयाचा? काय झालं असेल? बोलत चला मंडळी, बोलत चला. तो संपूर्ण चहाचा ग्लास त्या जावयाच्या घशात ओतला. हा पाहुणचार होता तो कोणाच्या आवडीचा? कोणाच्या आवडीचा? सासू सासऱ्याच्या. केला कोणासाठी? बोलत चला, कारण इथं प्रत्येक जण कोणाचा तरी जावई आहे. तरुण मंडळ पुढे या. इथं प्रत्येक जण कोणाचा तरी जावई आहे, फक्त मला सोडून, कारण माझं अजून लग्नच नाही झालं. विठ्ठल विठ्ठल. पाहुणचार केला कोणासाठी? जावयासाठी. आवडीचा कोणाच्या? सासू सासऱ्याच्या. ज्याला केला त्याला आवडला का? नाही. अगदी तसंच आहे. आपण जी भक्ती करतो ती आपल्या आवडीची, पण ज्याच्यासाठी करतो त्याला ती आवडणं महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा आपण प्रत्येक कृती आपल्याला आवडेल ती करतो का देवाला आवडेल ती करतो? आपण घरी नैवेद्य करतो कोणाच्या आवडीचा? आपल्या आवडीचा. अगरबत्ती आणतो आपण, हा मोगरावाली द्या. कोणाच्या आवडीची? देव म्हणतो का मोगराची अगरबत्ती आण म्हणून? नाही. प्रत्येक कृती आपण आपल्याला आवडेल ती करतो. तुम्ही देवाला विचारा ना काय खाणार. जर खरंच तुमच्या अंतःकरणामध्ये भक्ती असेल तर तो नक्की खाणार. जर खरंच तुमच्या अंतःकरणामध्ये भक्ती असेल तर तो नक्की खाणार. कोण कहते हे भगवान खाते नाही,
माँ शबरी के जैसे खिलाते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, माँ शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं। कोण म्हणतं देव खात नाही म्हणून? त्याने शबरीची उष्टी बोर खाल्ली, द्रौपदीने दिलेले तुळशी पान खाल्लं, नामदेवाच्या हातून दूध पिलं, विदुराच्या कन्या खाल्ल्या. कोण म्हणतं देव खात नाही म्हणून? पण महाराज आपले माणसं एवढे चतुर, आता नैवेद्य दाखवतात, पाणी फिरवतात आणि असं असं करतात. मला तर अजून कळलं नाही महाराज, मला अजून कळलं नाही नेमकं असं असं करतात काय. म्हणून मी एका भटजीला विचारलं, का हो भटजी बुवा, आपण आता नैवेद्य दाखवतो, पाणी फिरवतो, नेमकं असं असं काय करतो? तेव्हा त्या भटजीने मला सांगितलं, ओमकार महाराज, ओमकार महाराज त्याचं असं आहे, तुम्ही नीट लक्ष देऊ नये का बरं. त्याचं असं आहे, आपण जो नैवेद्य देवाला दाखवतो तो जर देवाला आवडला, देव लगेच हात घालीन, म्हणून देवाने हात घालायच्या आधी आपण असं असं करायचं, म्हणजे देव खाणारच नाही. आणि खरंच महाराज देव खायला लागला तर आपले माणसं म्हणतील, ए बाबा तुझं नाव आमच्या रेशन कार्डात नाही. मंडळी, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, माणसाला न बोलणारा गुरु आणि न खाणारा देव पाहिजे. कोण म्हणतं देव खात नाही म्हणून? कोण कहते हैं भगवान खाते नहीं, माँ शबरी के जैसे खिलाते नहीं. जर आपल्या अंतकरणामध्ये भाव असेल तर तो नक्की खाणार, पण आपण जी भक्ती करतो ती आपल्या आवडीची आहे, देवाच्या आवडीची नाही. नाथबाबाला एका साधकानं प्रश्न विचारला, नाथबाबा आम्हाला कशी भक्ती करावी ते कळत नाही, आम्ही भक्ती करण्यामध्ये अज्ञानी आहोत, अडाणी आहोत, भक्ती करण्यामध्ये अनभिज्ञ आहोत, तेव्हा कृपा करून आम्हाला कशी भक्ती करावी ते सांगाल का? तेव्हा कशी भक्ती करावी ते अभंगाच्या प्रथम चरणात, आवडे देवासी तुळशी माळा गळा आवडे देवा आवडे देवाची तो हे आपला प्रकार आवडे देवाची आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी, देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुम्ही आम्ही नामस्मरण करतो, पण रात्रंदिवस करतो का? रात्रंदिवस करतो का? बोलत चला बरं, बोलत चला, पटपट बोलायचं आपल्या कीर्तनात.
तुम्ही आम्ही नामस्मरण करतो, पण रात्रंदिवस करतो का? नाही. मग आपलं कसं? नामाचा उच्चार कधी कधी. सप्ताह असला की 7 दिवस आपण नामस्मरण करतो. सप्ताह असला की 7 दिवस आपण नामस्मरण करतो. सप्ताह संपला की वर्षभर आपल्या तोंडात नाव येत नाही. या सप्त्याला तर डायरेक्ट पुढच्याच सप्त्याला 7 दिवस. असं आपलं नामस्मरण आहे. 7 दिवस आपण नामस्मरण कसं असावं यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. माझ्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांची कीर्ती एवढी पसरली की ती काशीपर्यंत गेली. काशीतल्या काही विद्वान पंडितांनी तुकोबारायांची कीर्ती ऐकली. त्यांना वाटलं तुकोबारायांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं, म्हणून ते दोघे पंडित काशीवरून निघाले आणि देहूत पोहोचले. देहूत पोहोचल्यावर त्यांनी गावातील काही मंडळींना विचारलं, का हो महाराज, तुकाराम महाराजांचा वाडा आम्हाला दाखवा, तुकाराम महाराजांचं घर आम्हाला दाखवा. तेव्हा गावातील काही मंडळींनी त्यांना तुकोबारायांचा वाडा दाखवला. ती मंडळी तुकोबारायांच्या घरी गेली. तेव्हा तुकोबारायांची मुलगी भागीरथी ही घरी खेळत होती. त्या पंडितांनी विचारलं, बाळा कुठे आहेत तुकोबाराय? आम्हाला त्यांना भेटायचं आहे. पण योग असा तुकोबाराय घरी नव्हते. ती छोटीशी मुलगी भागीरथी म्हणते, या बसा. माझे वडील बाहेर दिशेला म्हणजे संडासला म्हणजे टॉयलेटला गेलेले आहेत, 2 नंबरला आत्ताच्या भाषेत. पण त्या शास्त्री पंडितांना तुकोबारायांना भेटण्याची खूप घाई झाली होती. ते म्हटले, बाळा तुकोबाराय कुठल्या दिशेला गेले आहेत आम्हाला सांग. आणि ते दोघे तुकोबारायांचा शोध घेण्याकरता निघाले. देहूच्या बाहेर एक पांदण होती आणि पाणीच्या कडेला एका झुडपातून त्यांना आवाज येऊ लागला. तो आवाज तुकोबारायांचा होता. काय आवाज येत होता? विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो आवाज तुकोबारायांचा होता. त्या काशीच्या पंडितांनी पाहिलं तुकोबाराय संडासला बसलेत पण तोंडाने नामस्मरण चालू आहे. त्या काशीच्या पंडितांना आश्चर्य वाटलं आणि रागही आला. तितक्यात तुकोबाराने विधी आवरला आणि त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. तितक्यात तुकोबाराने विधी आवरला आणि त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. तेव्हा ते दोघे पंडित तुकोबारांना वाटेल तसं बोलू लागले. म्हणले, तुकोबाराय तुमची कीर्ती ऐकून आम्ही एवढ्या लांबून आलो आहोत, पिंपळनेरच आलो आहोत, एवढ्या लांबून आलो आहोत, पण चुकलं आमचं, रॉंग नंबर लागला, रॉंग नंबर लागला. तुकोबारांनी हात जोडले. म्हणजे शास्त्रीजी काही चुकलं असेल तर क्षमा करा. चुकलं, खूपच चुकलं तुमचं. अशा अपवित्र ठिकाणी पवित्र नामस्मरण करताय, संडासला बसला तर विठ्ठल विठ्ठल म्हणताय. ते तुकोबारांनी हात जोडले. शास्त्रीजी मला क्षमा करा, पण मी म्हणत नाही, माझी माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. महाराज तुकोबाराय संडासला बसले तरी त्यांच्या मुखातून नामस्मरण चालू होतं ना. आम्ही कीर्तनात लोकांना म्हणतो म्हणा म्हणा, तरी म्हणत नाही. हल्ली तर मी टाळी वाजवा म्हणणं पण सोडून दिले, टाळी वाजवा म्हणणं पण सोडून दिले. कारण एका ठिकाणी मी रांगात आलो आणि असे समोर 4-2 जण बसले होते. हे म्हणलं टाळी वाजवा. त्याच्यातला एक जण उठला, म्हणला महाराज कीर्तनाचं पाकिट कोणी घेतलं? तुम्ही. मग टाळी पण तुम्हीच वाजवा. अशी श्रोते भेटल्यावर काय करणार महाराज. तुकोबाराय संडासला बसले तरी त्यांच्या मुखातून नामस्मरण चालू होतं. याला म्हणतात नामस्मरण. त्यांनी त्यांच्या इंद्रियांना सांगूनच ठेवलं होतं, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, माझे वाचे घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. जय
घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. याला म्हणतात नामस्मरण. मी कशाबद्दल बोलतोय? नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला त्याचं नाव खूप आवडतं. जसं एखाद्या आईला आई म्हटलं की तिला खूप आवडतं. जसं एखाद्या आईला आई म्हटलं की तिला खूप आवडतं. म्हणून आई शब्दाची ताकद आहे ती कशातच नाही. पण आपण आईला आई म्हणतो का महाराज? अय पोरो, काय म्हणता आईला? म्हणतो काय? काय म्हणतो मग? मॅमे. काय आई माय आत्या किती भारी शब्द आहेत. माय माय म्हणता होटा लागे ओट, आत्या आत्या म्हणता अंतर पडे मोठ. किती सुंदर शब्द आहेत महाराज. पण हल्ली एवढे नावं विचित्र ठेवायला लागलेत. मम्मी माहितीये का तुम्हाला कशाला म्हणतात? माहितीये का? अमेरिकेमध्ये बघा, माणूस मेल्याच्या नंतर त्याला पट्ट्या गुंडाळून ठेवतात आणि वर्षानुवर्ष ती डेड बॉडी तशीच ठेवतात. डेड बॉडी कळली का? मड मड मड. हा, मग तुम्ही मड आहे का? अय महिला मंडळ, मड आहे का तुम्ही? नाही ना. किती सुंदर शब्द आहेत. आई माय आत्या, काय ते मम्मी पप्पा काका काकू, सुंदर शब्द आहेत. आणि हल्ली नाव एवढे म्हणजे असे ठेवायला लागले. नाव शांती उभारीचे भांडणं आणते. नाव गंगाधर नांगुळ नाही महिनाभर. नाव ज्ञानेश्वरन पेल्यावर सापडत नाही घर. महाराज, पुण्यामध्ये एक आजी 70 वर्षाची म्हातारी, लई टीव्ही पाहताना दिलं. सकाळी उठलं की टीव्ही, झोपताना टीव्ही, जेवताना टीव्ही. तिला दिवसभर टीव्ही लागायची. आजी टीव्ही पाहणारी होती. आजीला नाच झाली. आजीन नाव काय ठेवावं? आजीन नाव ठेवलं पप्पी. पप्पी कुठे नाव असतं का महाराज? असतं का पप्पी नाव? पप्पी कुठे नाव असतं का? नाव ठेवलं पप्पी. पप्पी जराशी मोठी झाली. आजीबाईन पप्पी निघाली. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. माऊलीच्या समाधी सोहळ्याला पप्पीचं आजीमाई गेले. तिथं दर्शन झालं, प्रदक्षिणा झाली. 2 दिवस राहिल्या. 3ऱ्या दिवशी गाडीत बसल्या, एसटीत. सकाळी बसल्या, सकाळी जागा नाही भेटली, दुपारी नाही भेटली, तशीच उभी. संध्याकाळी जागा नाही भेटली. संध्याकाळी 6च्या दरम्यान ड्रायव्हर आणि कंडक्टर खालीच्या गाडीच्या खाली उतरले आणि त्यांची काय चर्चा पाणी पेत पेत चालली. आजी काडी टेकत टेकत काडी टेकत टेकत त्या कंडक्टर पाशी गेले. म्हणली, बाबा सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, पण मला काय बसायला जागा भेटली नाही. तू मला नको घेऊ, पण माझी पप्पी घे. पप्पी. आता कंडक्टरला अटक आला हो, ते जागेवरच पडलं. ते जागेवरच पडलं. दुसऱ्या कंडक्टरनं त्याला दवाखान्यात नेलं. शुद्धीवर आलेला होता. आजी तिथं गेली सफरचंद घेऊन. म्हणली, ए बाबा उठ, ही का झोपायची वेळ आहे का? आता तरी घे माझी पप्पी. हा, ते कोमातच गेलं. मग शुद्धीवर आल्यावर त्याने विचारलं, आजी माय नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? अरे माझ्या नातीचं नाव आहे पप्पी, तिला सीटवर बसून घ्या असं माझं म्हणणं. मग आधी सांगायचं ना, एवढे इंजेक्शन आणि टोचाचं काम नसतं. विठल विठल म्हणू काय? मग म्हातारी म्हणते, मला मॅडम म्हण, मॅडम मला मॅडम म्हण. म्हणजे बघा 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला पण म्हातारी म्हणलेला चालत नाही. मग देवाचा काय विषय करता? विठल विठल. तसं भगवंताला त्याचं नामस्मरण केल्यावर खूप आवडतं. पण नुसतं नामस्मरण आवडतं का अजून काय आवडतं? तेव्हा नाथ बाबा अभंगाच्या तुळशी माळा
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. शांती ब्रह्मनाथ बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात तुळशी माळ गळा. आता अनेकांना प्रश्न पडतो गळ्यात तुळशीची माळ का घालायची. अनेकांना प्रश्न पडतो गळ्यात तुळशीची माळ का घालायची. तर त्याचे वैज्ञानिक फायदे आपण बघूया. नंबर 1, गळ्यात तुळशी माळ घातल्याने एका संशोधनात असं आढळून आले मेंदू आणि शरीर यांना जोडून ठेवण्यासाठी माळ प्रभावी आहे. नंबर 2, गळ्यात तुळशी माळ घातल्याने आपल्या शरीराच्या काही महत्त्वाच्या एक्युप्रेशर पॉईंटवर दाब येतो ज्यामुळे मानसिक तणाव दूर होतो. नंबर 3, तुळशीच्या लाकडामध्ये एक विशिष्ट प्रकारचा द्रव आढळतो जो मानसिक तणाव दूर करतो. नंबर 4, गळ्यात तुळशी माळ घातल्याने आपल्या शरीरातील रक्तभिसरण चांगले होते. नंबर 5, तुळशी माळ गळ्यात घातल्याने आपल्या शरीरातील विद्युत ऊर्जेचा प्रभाव चांगला चालतो. नंबर 6, हृदयविकार बीपी शुगर कंट्रोलमध्ये राहतात. नंबर 7, माणूस टेन्शन फ्री होतो, माणसाची एकाग्रता वाढते. म्हणून आमचा वारकरी हा नेहमी आनंदित दिसतो. इथे टेन्शन नाही, अटेन्शन आहे. हे झाले वैज्ञानिक फायदे. आता आध्यात्मिक फायदे बघूया. तत्पूर्वी भजन करा विठ्ठल विठ्ठल. जसं एखादा बंगला बांधलाय, सुंदर बंगला आहे, 2 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय अशा स्वप्नपूर्ती बंगल्यासारखा, पण त्याला जर कंपाऊंड नसेल तर बाहेरचे कुत्रे आणि जनावर त्या बंगल्यात येऊन बसतील, घाण करतील. कोट्यवधी रुपयाचा बंगला असू द्या पण त्याला कंपाऊंड पाहिजे, त्याला गेट पाहिजे. तसा देहरूपी बंगला सुरक्षित राहावा वाटत असेल तर त्याला माळीचं कंपाऊंड घातलं पाहिजे. नाहीतर व्यसनरूपी शत्रू या देहरूपी बंगल्याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. हल्ली छोटी छोटी मुलं सुद्धा मावा विमल गुटखा गायचाप तंबाखू सिगारेट दारू प्यायला लागलेत, ड्रग्ज सारखे अंमली पदार्थ घेतात. हा कशाचा परिणाम आहे. कुठेतरी आपण संस्कार देण्यामध्ये कमी पडतोय. म्हणून माळ घालायची असते, म्हणून माळ घालायची असते. आम्ही प्रत्येक कीर्तनात प्रवचनात भागवतात महाराज सांगतात माळ घाला, पण माणसं म्हणतात अहो आम्ही मनाचीच माळ घातली. मी एकाला म्हणलं माळ घाला, तो म्हणला महाराज मी मनाचीच माळ घातली. मी ठरवलं याची खोड मोडायची. आता तो आंघोळीला गेला, कपडे असे बाहेर ठेवले होते, मी त्याचे कपडे उचलले आणि लपून ठेवले. तो म्हणला अहो कपडे द्या माझे. मी म्हटलं तुम्हाला कपड्याची काय गरज, मनाचे कपडे घाला. शेवटी कपडेच दिले नाही, तसाच बाहेर आला अंडरवेअर. पुढे अजून काही दिवसांनी मी त्याला घरी जेवायला बोलवलं. घरी जेवायला बोलवलं, त्याच्या पुढे ताट वाढलं आणि ताटात काहीच नाही ठेवलं, ताटात काहीच नाही वाढलं. आणि त्याला सांगितलं हे बघा इथे भाजी आहे, इथे चपाती आहे, इथे श्रीखंड गुलाबजाम. तोंडाला पाणी सुट्टी देऊ नका बरं, कीर्तनातलं इथे श्रीखंड चक्का बासुंदी सर्व काही आहे, चला सुरुवात करा. तू म्हटलं अहो माझ्या ताटात तर काहीच नाहीये. मी म्हटलं मनाने खायचं आहे, म्हणून मनाची माळ चालत नाही, प्रत्यक्षच घालावी लागते. विठ्ठल विठ्ठल. चला अजून पुढे जाऊन सांगतो माळीचे फायदे काय आहेत. माळण बुका. महाराज एकाचं लग्नच जमत नव्हतं, माझ्याकडे आला तोंड वाकडं करून. महाराज म्हटलं तोंड वाकडं करू नको, तोंड वाकडं करू नको, बोल काय झालं. लग्नच जमत नाही. म्हणलं मी जमवतो, काय करावं लागल. म्हणलं माळण बुका, माळण बुका. म्हणलं चालेल. त्याला वाटलं माळकरी राहिलेत काय, साखर राहिलेत काय, लग्न तर होईल. माझ्या मनात झालं हो अगर न हो माळकरी वाढेल एखादा. त्याच्या डोक्यात वेगळं गणित, माझ्या डोक्यात वेगळं गणित. अशी बारीक मण्याची माळ घेऊन आला घालायचा. म्हणलं मोठ्या मण्याची माळ आण. बारीक मण्याची माळ घातल्यावर बारीकच बायको भेटते. हा म्हणला नाही महाराज मोठी पाहिजे. अशी टप्पूच्या टप्पू मण्याची माळ घेऊन आला, घातली. रातच्या झोपायचा आणि सकाळी उठून माझ्याकडे यायचा. म्हणायचा महाराज लय रुतत आहे ओ, लय टोचत आहे. मी म्हणलं बायको मग ऋतू द्या, टोचू द्या. बायको म्हणलं काय घडी काही बोलतच नव्हता. असा तो बारीक बुका लावायचा. मी त्याला म्हणलं मोठा लाव. तू म्हणलं महाराज कपाळ काळ होईल ना. म्हणलं बायको बायको लावतो ना. मग असा मोठाच्या मोठा बुका लावायचा. बुका माळ, बुका माळ. नेहरू शर्ट टोपी धोतर, नेहरू शर्ट टोपी धोतर. जे पांढरा बगळा केला मी पुढं ते माग. महाराज मी पुढं
ते माग काही दिवसांनी उलट ते पुढं आणि मी माग. लोक त्यालाच महाराज म्हणायला लागले, महाराज महाराज त्यालाच दक्षिणा द्यायला लागले. म्हणलं अर खऱ्याला किंमतच नाही गड्या. मग कीर्तन झाल्यावर महिला मंडळ म्हणायचे यार ते संघ आलं होतं. मग लोक उलटा विचार करायला लागले, पोरग महाराजासोबत राहतय, आळंदीत राहतय, माऊलीच्या खुशीत राहतय, चांगले संस्कार असतील, आईबापाची सेवा करते, देशाची सेवा करते, देऊन टाका वारकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुखी राहील. 10 जमवले आतापर्यंत. आता इथं कोणाचं जमत नसेल तर चला आमच्या सोबत. ओमकार महाराज जिंदाबाद. विठ्ठल ज्या वेळेला स्त्री आपल्या पतीच्या नावाने गळ्यात मंगळसूत्र बांधते त्या दिवसापासून त्या नवऱ्याला बायकोचा सांभाळ करावा लागतो. तसं माळ घातल्यावर आयुष्यभर प्रभू आपला सांभाळ करतो. ज्या अन्नावर तुळशीपत्र ठेवतो त्या अन्नाचा प्रसाद होतो. तसं ज्या दिवशी तुम्ही गळ्यात तुळशी माळ घालाल या देहावर तुळशीपत्र ठेवाल तुमचं जीवन प्रसादमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळेचं तर झालं, पण आपण गंध का लावतो तेव्हा थोडंसं आपण या गंधाबद्दल विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण याचे वैज्ञानिक फायदे बघूया. मानवी शरीरामध्ये 2 प्रकारचे रसायन वेगवेगळ्या ग्रंथीतून स्त्रवत असतात. त्या रसायनाचे नाव आहे बीटा एरोडोफिन व सेरोटोनिन. त्याचे संतुलन योग्य प्रकारे होते. चला त्याचे फायदे आहे का. नंबर 1 माणसाची एकाग्रता वाढते. नंबर 2 टेन्शनमुळे होणाऱ्या उच्चारसाचे प्रमाण कमी होते. नंबर 3 मनोविज्ञानानुसार आपला चेहरा गंध लावल्यावर सात्विक व आकर्षक वाटतो. हे झाले वैज्ञानिक फायदे. आता आध्यात्मिक फायदे बघूया. ब्रह्मवैवर्त्य पुराणामध्ये श्री व्यास महर्षी सांगतात, गंध न लावता केलेले ध्यान दान तप होम दैवतांचे व पितरांचे तर्पण हे सर्व निष्फळ आहे. जगात अनेक संप्रदाय आहेत. त्या संप्रदायानुसार त्यांचे गंध ही वेगळे वेगळे आहेत. शाक्त संप्रदायाचे लोक कुंकू लावतात. शैव संप्रदायाचे लोक त्रिपुंड लावतात. त्रिपुंड कळा लागला का. तुम्ही म्हणाल कधी नावच ऐकले नाही त्रिपुंड नूर्ध्वपुंड. त्रिपुंड 3 एकर 1 गुंठा. आता कळाला का. 3 एकर 1 गुंठा आडवा पट्टा. आणि वैष्णव ऊर्ध्वपुंड धारण करतात. ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे भाळ कापीजे कळी काळ तया बेने. म्हणून वारकऱ्याने इतर कुठलाही गंध न लावता गोपीचंदनच लावावं. आता तुम्ही म्हणाल याला प्रमाण काय. मी प्रमाणाशिवाय बोलत नाही, कारण मी प्रामाणिक कीर्तनकार आहे. असं मी नाही, माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा आमचे गुरुजी आहेत ना त्यांच्याकडे अमेरिकन लोक येतात बरं. मग त्यात एक जुई नावाची स्त्री आली. तिकडं पॉप म्युझिक मधली टॉपवाली होती ती. आम्ही बसलो होतो भजन करत. ती आली. शुभ महाराज पकवाच होते ते आणि मी हाच अभंग म्हणत होतो. ती म्हणली मिस्टर ओमकार महाराज मला बी हा अभंग म्हणायचा हात. मी म्हटलं म्हणा. तिने लगेच सुरू केलं. रिदम द्या रिदम. 1 2 3 4 5 6 7 8 ढी
ढिन ढिनाक ढिना ढिन ढिनाक ढिना ढिन ढिनाक ढिना ढिन ढिन. शुभ महाराजांनी दिला लगेच सुरू केला. खेळ मांडला वावंची घाय नाचती वैष्णव भाय. क्रोधाभिमान केला पावटणे एक लागत फार. हे मानिला म्हणजे बघा आपले अभंग अमेरिकेमध्ये पण गायले जातात. आणि जर बघा आम्हाला जर योग आला अमेरिकेत कीर्तन करायचं कसं कीर्तन करणार. वैभव सर कुठे गेले कसं कीर्तन करणार. आता वैभव सरांसारख्या लोकांनी नेलं आपल्यासारख्याला तिथे कीर्तन करायला. मग कसं कीर्तन करणार. मग तिथं फेटा नसणार कॅप असणार कमरल रुमाल नसणार पट्टा असणार बेल्ट असणार आणि धोतर तर नसणार बरमुडा असणार बरमुडा. आणि मग तिथं आपल्या वारकरी चाली नाही म्हणता येणार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी. मग तिथं कसं म्हणावं लागल. सुंदर ते ध्यान तुळशी हार गळाळी. मग तिथं असं म्हणावं लागणार. म्हणजे बघा बाहेरच्यांना पण आपल्या या क्षेत्राची आवड आहे. बाहेरच्या लोकांना पण आपल्या क्षेत्राची आवड आहे. आपण गंध रोजच लावतो गोपीचंदन रोजच लावतो पण त्याच्या पाठीमागचं कारण आपल्याला माहित नाही. काही नाही तर महाराज 10-10 किलो गणगोळ्या संपवल्या. महत्व कळालं नाही. गोपीचंदन काय प्रकार आहे आपल्याला कळावं म्हणून जाता जाता एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठाला एकदा नारद भगवान श्रीकृष्णाच्या महालात गेले आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं देवा तुझा प्रिय भक्त कोण आहे. त्याला वाटलं त्याचंच नाव घेतील पण भगवान म्हणाले माझ्या सर्वात प्रिय कोण असतील तर त्या गोपिका आहेत. माझ्या सर्वात प्रिय कोण असतील तर त्या गोपिका आहेत. तेव्हा भगवान मुद्दाम डोक्याला हात लावून बसले. भगवान मुद्दाम डोक्याला हात लावून बसले. नारद म्हणले देवा का रे डोक्याला हात लावला. अरे नारदा माझं खूप डोकं दुखतंय. असं काही औषध नाही बनवलं का. झेंडू बाम विक्स कॉम्बिप्लॅन नाही मागवायचंय अजून. तू आणलंस तर बरं होईल. म्हटलं काय औषध आहे काय औषध आहे. म्हटले भगवत भक्ताच्या पायाची माती जर माझ्या कपाळाला लावली तर माझं डोकं लगेच शांत होईल. म्हटलं इतकंच ना मग आत्ता घेऊन येतो. तिथून नारद निघाले आणि एका ऋषीच्या आश्रमात गेले आणि ऋषीला सांगितलं बघा देवाचं डोकं दुखतंय. तुमच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावले तर देवाचं डोकं लगेच शांत होईल. देवाचं डोकं लगेच शांत होईल. ते ऐकून ऋषी म्हणाले देवाचं डोकं थांबल तेव्हा थांबल. मग तुझं डोकं आहे का जागेवर. माझ्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर मी नरकात नाही जाणार का. मी माती देणार नाही. अनेक ऋषी कुळात नारद गेले पण माती मिळाली नाही. ते शेवटी गोकुळात आले. नारदाला पाहून त्या सर्व गोपिका एकत्र आल्या आणि म्हटल्या नारदा तुम्ही द्वारकेहून आल्या असाल कसा आहे आमचा कृष्ण. म्हटले तेच सांगायला आलोय. म्हटले काय कुठल्या भगवान श्रीकृष्णाचं डोकं दुखतंय. त्यांनी सांगितलं कुठल्या तरी भक्ताच्या पायाची माती जर माझ्या कपाळाला लावली तर माझं डोकं लगेच शांत होईल. म्हटले इतकंच ना मग आम्ही देतो. तेव्हा त्या गोपिकांनी आपल्या पायाची माती दिली. त्यावर नारद म्हणाले तुमच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर तुम्ही नरकात जाणार नाही का. त्यावर त्या गोपिकांचं वाक्य लाख मोलाचं आहे. नीट लक्ष देऊन आहे का. आम्ही 100 वेळा नरकात जाऊ पण भगवान श्रीकृष्णाचं डोकं थांबलं पाहिजे. हा भक्तीचा सर्वात मोठा विजय. वा 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 काय टाळ्या वाजवल्या. ज्यांना कळालं त्यांनी टाळ्या वाजवल्या. ज्यांना नाही कळालं त्यांनी पुन्हा जेवण केल्याशिवाय जाऊ नये.
जिथे त्या गोपिका नाचल्या ती व्रजधामातली माती म्हणजे गोपीचंदन. आणि जो कोणी ते गोपीचंदन आपल्या कपाळावर धारण करेल, नाथ महाराज सांगतात, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर गोपीचंदन टिळा हे वारकऱ्याचं बाह्य लक्षण आहे. आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. मग नाथबाबाला विचारलं, नाथबाबा वारकऱ्याचे अजून काही साधन आहेत का? तेव्हा नाथबाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. जो खरा वारकरी आहे त्याच्या जीवनात वारीशिवाय दुसरं साधन असूच शकत नाही. पण वारी म्हणजे काय आपल्याला माहित नाही. आम्ही वारी करतो पण वारीचा अर्थ आपल्याला माहित नाही. थोडक्यात आपण बघूया. जी अविचारावर मात करते ती वारी, जी जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवते ती वारी. म्हणून जो खरा वारकरी आहे त्याच्या जीवनात वारीशिवाय दुसरं साधन असूच शकत नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. जो देवाला आवडेल अशी भक्ती करतो, रात्रंदिवस नामस्मरण करतो, गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर गोपीचंदन टिळा लावतो, जो आळंदी पंढरीची वारी करतो, असा जो महात्मा आहे तो देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि अशा महात्म्याचं वर्णन संत एकनाथ महाराज अभंगात
हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, तुझे असा जो महात्मा आहे स महात्मा सुदुर्लभ हा, जो देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, अशा देवाचं आपण एकदा भजन करूया. सर्वांनी हात वरती करा. सर्वांनी आणि भजन करा. विठोबा यथामती यथा अवकाश अभंगाचा भावार्थ झाला असं समजून मी माझ्या 2 शब्दांना इथेच पूर्णविराम देतो. इथे खास करून ज्यांनी मला निमंत्रित केलंय ते म्हणजे दिनकर मामा डोईफोडे आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती लीलाबाई डोईफोडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि ज्यांच्यामुळे ते सेवा करण्याचा योग आला ते म्हणजे गुरुवर्य हरिभक्तपरायण सोपानजी महाराज. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच समस्त डोईफोडे परिवार यांचेही आभार मानतो. आणि ज्यांनी म्हणजे गायनाला इथं उत्कृष्ट साथ केली ते म्हणजे हरिभक्तपरायण नित्यांजी महाराज, दीपक महाराज आणि आपले कृष्णा दादा, शिवा मामा यांचेही आभार मानतो. साऊंड सिस्टीमवाले सर्वांचे आभार मानतो. व तसेच आपले इथे यूट्यूब चॅनल लाईव्ह सुरू होतं त्यांचेही आभार मानतो. मृदंगमणी हरिभक्तपरायण प्रतापजी महाराज तुमचेही आभार. आणि मी माझ्या 2 शब्दांना इथेच पूर्णविराम देतो. पेटीचे साथ करणारे गुरुवर्य आमचे आळंदीहून इथे आलेले आहेत. ते आपल्याला आता 2 शब्द मार्गदर्शन करतील. माऊली